वळत पुढच्या बातमीकडे। बातमी भिवंडी ते नवी मुंबई दिबा मानवंदनेसंदर्भातली आहे। भिवंडी ते नवी मुंबई दिबा मानवंदना कार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खासदार सुरेश म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली या रॅलीचं आयोजन करण्यात आलं। तर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी होती। सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते जमलेले आहेत। दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावं या मागणीसाठी ही रॅली काढली जाते। त्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमले आहेत आणि आता या रॅलीला सुरुवात होतीये। खासदार सुरेश म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भिवंडीतली दृश्य सध्या आपण पाहतोय। भिवंडी ते नवी मुंबई अशी ही रॅली काढली जाणार आहे। नवी मुंबईमध्ये लवकरात लवकर खरं तर विमानतळाचं उद्घाटन होईल आणि त्या विमानतळाला नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव मिळावं यासाठी ही रॅली काढली जाते। तर ही सगळी वाहनं या रॅलीमध्ये सहभागी आहेत। कार रॅलीच्या माध्यमातून दिबा पाटलांना मानवंदना दिली जात असल्याचं या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। भिवंडी ते नवी मुंबई अशी ही रॅली काढली जाते। तर आपण पाहतोय भिवंडी पासून ही कार रॅली आता निघालेली आहे। कारला भारताचा तिरंगा लावून या रॅलीला सुरुवात झाली आणि आता थेट नवी मुंबईला ही रॅली निघालेली आहे। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने खरं तर कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। दिबा पाटील यांच्या आज जन्मशताब्दी वर्षा प्रित्यर्थ आज संपूर्णपणे ज्या भव्य कार रॅलीचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आहे ती स्थानिक नागरिक असतील, भूमिपुत्र असतील यांच्या माध्यमातून करण्यात येते। अशाच संदर्भात अनेक आंदोलनं देखील याच विमानतळाच्या नावावरून आपल्याला पाहायला मिळाली। त्यासाठी आज भव्य रॅलीचं आयोजन आहे ते भिवंडी ते नवी मुंबईपर्यंत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खासदार सुरेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्णपणे रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं असून आपण दूरपर्यंत या संपूर्णपणे गाड्यांची जी लाईन आहे ती पाहतोय। जवळपास मागे 1 ते 2 किलोमीटर या गाड्यांची लाईन आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे संपूर्णपणे शक्ती प्रदर्शन आहे ते केलं जात आहे। 29 तारखेला नवी मुंबई येथील विमानतळाचं उद्घाटन होणार आहे आणि या उद्घाटनाच्या आधी हे नाव आहे ते देण्यात यावं, त्याचं जे ऑर्डर कॉपी आहे ती काढण्यात यावी अशी मागणी आहे ती सुरेश म्हात्रे यांनी देखील केलेली आहे। आणि याचसाठी हा संपूर्णपणे आपण जर पाहिलं तर या भव्य बाईक रॅलीचं उद्घाटन या ठिकाणी सुरुवात आता झालेली आहे। हळूहळू ही बाईक रॅली नवी मुंबईच्या दिशेने जाणार आहे। एकूण 12 ठिकाणी या बाईक रॅलीचं या कार रॅलीचं स्वागत आहे ते देखील होणार आहे। अत्यंत जय्यत अशी जी तयारी आणि स्वागत आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल चव्हाण, TV9 मराठी, भिवंडी।